साठी खूप संख्या वाढलेली असते। मग अशा राक्षसांना जर थोपवायचं असलं तर विचारपूर्वक निर्णय घेऊन सगळ्या मायबाप समाजाला विश्वासात घेऊन एकमेकाशी चर्चा करून निर्णय घेतला जातो। आणि असले महत्त्वाकांक्षी असणारे राक्षस की जे दुसऱ्याच्या लेकराचा मुर्दा पाडायला निघालेले असतात, गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे होऊन त्यांना वाटत असतं, अशा वेळेला सगळ्याला मिळून ती लढाई जिंकायची असते, हार मानायची नसती। आणि ज्याला वाटतंय आपण यांना हार मानायलो त्यालाच उलट हार मानायची असते, लावायची असते आणि विजयाचा गुलाल आपण आपल्या जातीवरती टाकायचा असतो। जातीसाठी आपण संघर्ष करतोय आणि पुढच्या काळातही करत राहणार, कारण आपल्या जातीवरती मी प्रेम करतोय, माझी आपल्या जातीवरती निष्ठा आहे। देवा इतकीच निष्ठा माझ्या जातीवरती, मी मायबाप मानतोय समाजाला आणि दैवतही मानतोय। त्यामुळे त्यांच्यासाठी लढणं शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे। कोणत्या क्षणाला आणि कसल्याच संकटाला घाबरून एक इंचही मी मागे सरकणार नाही आहे। म्हणून उद्या तातडीनं निर्णायक